नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग एकदम धमाकेदार दाखवला आहे. आता प्रिया प्रेग्नंट असल्याचं तिला कळालं आहे आणि याच गोष्टीचा आता फायदा घेऊन ती परत एकदा सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करते आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. पण हो, त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून रोजचा भाग आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता सायलीला अशक्तपणा जाणवत असतो, म्हणून पूर्ण आजी तिला बोलते की माझ्या खोलीमध्ये वाळ्याच्या काड्या आहेत, त्या देते मी तुला. आणि पूर्ण आजी त्या काड्या घेण्यासाठी सायलीला घेऊन आता तिच्या खोलीमध्ये जायला निघते. पण अस्मिताच्या बाळाचं खेळणं तिथे पडलेलं असतं आणि पूर्ण आजीचा तोल जातो. तर सायली तिला सावरते आणि पूर्ण आजी बोलते की मला ना बघ, आता घरामध्ये फिरताना पण चष्मा लावावा लागणार आहे, नाहीतर हे असं होतं. त्यावर आता कल्पना विचारते, तन्वी अगं तू खरंच पूर्ण आईंचा चष्मा लपवून ठेवला आहेस का गं? त्यावर सायली सांगते, हो, मी खरंच लपवलाय पूर्ण आजीचा चष्मा. आता पूर्ण आजी मात्र तिथून पळ काढायच्या बेतात असते, पण सायली मात्र तिला थांबवते आणि बोलते, पूर्ण आजी कुठे चाललेस बरं, इथे ये माझ्यासमोर. आता मात्र पूर्ण आजीचा नाईलाज होतो आणि आता पूर्ण आजी तिथे थांबल्यानंतर सायली सगळ्यांना सांगते, पण का लपवलाय ना ते पण ऐका सगळ्यांनी. आता खरं तर पूर्ण आजीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो आणि सायली मात्र पूर्ण आजीची पोल खोलत असते सगळ्यांसमोर. सायली सांगते की पूर्ण आजीनं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर रील्स पाहत बसली होती आणि म्हणूनच मला तिचा चष्मा लपवावा लागला आहे. आता हे ऐकल्यावर सगळेजण मात्र आश्चर्यचकितच झालेले असतात. त्यावर अस्मिता तिला बोलते की पूर्ण आजी, अगं आम्हाला जर एखादं व्यसन लागलं तर तू आम्हाला ओरडायला हवं आहेस ना, पण हे काय, तू स्वतःच मात्र रील्स पाहत बसली आहेस. आणि सायली आता इथे रात्री घडलेला सगळा प्रसंग आता सगळ्यांना सांगते. नाही, आता खरंच सगळेजण चिडलेले असतात थोडेसे पूर्ण आजीवर आणि पूर्ण आजीला समजवायचा प्रयत्न देखील करत असतात. त्यावर अर्जुन देखील बोलतो, हे असं रील्स वगैरे पाहायची सवय ना अजिबातही चांगली नाही आहे हा, त्याने उगाचच डोकं फिरतं. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो ना, आणि पूर्ण आई, अगं तू हे असे रील्स वगैरे पाहत जागरण का करतेस बरं, अगं त्याने उगाचच डोकं फिरतं आपलं. त्यावर पूर्ण आजी बोलते की अरे बरं असतं रे ते, आपलं तेवढाच थोडासा विरंगुळा होतो माझा. त्यावर विमलताई देखील पूर्ण आजीला बोलतात, पूर्णाई अहो पण असं जागरण झाल्यानंतर मग तुमचं पित्त उसळतं की नाही, मग कशाला बरं तुम्ही रात्री उशिरापर्यंत रील्स पाहत बसता. आता सायली सगळ्यांसमोर परत एकदा पूर्ण आजीला दटावते आणि बोलते की पूर्ण आजी, मी तुझा चष्मा देईल, पण तू अजिबातही परत असे रील्स वगैरे पाहत जागरण करणार नाही आहेस. तू रात्रभर जागी होतीस रील्स पाहत आणि परत हे असं अजिबातही करणार नाही आहेस. तू फोनचा वापर थोडासा कमी कर, अगं त्यामुळेच तुझे परत डोळे दुखायला लागतात, डोळे खराब होतात की नाही. आता मात्र पूर्ण आजीचा नाईलाज होतो सायलीसमोर आणि पूर्ण आजी बोलते की ठीक आहे चालेल बाई, पण माझा चष्मा आणून दे आधी. त्यावर आता अस्मिता विचारते, पण तन्वी अगं तू पूर्ण आजीचा चष्मा लपवला तरी कुठे आहेस, अगं आम्ही तर सगळ्या घरामध्ये शोधलं, पण आम्हाला तो चष्मा कुठेच नाही सापडलाय. त्यावर आता सायली थोडंसं हसते आणि त्यांना सांगते की तिने चष्मा कुठे लपवलाय ते. आता सायली सांगते की पूर्ण आजी सकाळी उठल्यावर परत आता चष्मा घालून मोबाईल पाहत बसली असते, म्हणून मग सायलीने पूर्ण आजीचा चष्मा घरात कोणाचंही लक्ष नसताना, ते सगळे झोपलेले असताना, घरात कोणाला सापडू नये म्हणून आता गार्डनमध्ये आणून एका झाडाच्या खाली तो गाडून ठेवलेला असतो. तर आता पूर्ण आजी लगेच बोलते, काय तू माझा चष्मा गार्डनमध्ये झाडाखाली लपवून ठेवलायस, चल बरं कुठे गाडून ठेवलाय दाखवतो मला. आणि आता खरं तर अस्मिताचं बाळ रडायला लागतं, त्यामुळे अस्मिताला काही येता येत नाही, ती आता बाळाला घ्यायला जाते आणि सायलीसोबत आता सगळेजण येतात आणि सायली त्यांना दाखवते की हे पहा, या झाडाजवळ इथे लपवून ठेवलाय मी हा चष्मा. आता खरं तर कल्पना आणि प्रताप आश्चर्यानेच एकमेकांकडे पाहत असतात. तर सायली आता तो पूर्ण आजीचा चष्मा उकरून काढते आणि पूर्ण आजीला देते.
त्यावर पूर्णा आजी जणू हसतच बोलते, तू जागा मात्र काही विसरली नाही आहेस इतक्या वर्षांनंतर देखील. आता आजी काय बोलते हे मात्र सायलीला कळेना. त्यावर सायली विचारते, म्हणजे? त्यावर पूर्णा आजी बोलते, अगं तू लहान होतीस ना अशी 5 वर्षांची, तेव्हासुद्धा चष्मा हे असाच गार्डनमध्ये आणून याच जागेवर लपवून ठेवायचीस तू. खूप वात्रट होतीस तू तेव्हा. असं वाटतंय की मधली सगळी वर्ष उडून गेली आहेत आणि माझी 5 वर्षांची नात माझ्या समोर उभी आहे. त्यावर सायली थोडंसं आश्चर्यानेच विचारते, काय तन्वी पण इथेच चष्मा लपवायची लहानपणी? आता खरं तर आता प्रताप देखील बोलतो की हो अगं, तू लहान असताना इथेच चष्मा लपवून ठेवायचीस, मला आठवतं आहे. आता हे ऐकल्यावर खरं तर अर्जुन देखील आश्चर्यचकितच झालेला असतो, पण तो थोडासा काळजीतही पडलेला असतो. सायली मात्र विचार करत असते की मला तर काहीच माहीत नव्हतं तन्वीबद्दल, ती चष्मा कुठे लपवायची काय, पण तरी देखील मी इतका अचूक ठिकाणी चष्मा कसा काय लपवून ठेवला असेल बरं. पण आजीला मात्र भारी कौतुक वाटत असतं, कारण तिला असं वाटतंय की ही तिची नात तन्वीच आहे. नाही, ही खरोखरच तन्वी आहे, पण अजून ते सत्य मात्र अजून सगळ्यांसमोर यायचं बाकी आहे. आणि आता आजी बोलते की या वात्रट मुलीच्या नादातनं माझी पोथी वाचायची राहून गेली आहे. विमल चल बरं मला घरामध्ये नेऊन सोड माझ्या खोलीमध्ये. आणि आता विमल पूर्ण आजीला तिच्या खोलीमध्ये नेऊन सोडवायला जाते. तर सायली, अर्जुन, प्रताप आणि कल्पना आता फक्त तिथे असतात. त्यावर अर्जुन विचारतो की तन्वी खरंच याच जागेवर लहानपणी चष्मा लपवायची का? डॅड तुम्हाला नक्की आठवतं आहे का? त्यावर प्रताप देखील बोलतो की हो ना. कल्पना देखील सांगते की अरे हो, पण ही गोष्ट तर आम्ही देखील सायलीला सांगितली नाही, तू देखील सांगितली नाही. मग सायली अगं तुला कसं कळालं तन्वी इथे चष्मा लपवायची ते? त्यावर आता सायली सांगते की नाही, मला ही गोष्ट खरंच माहीत नव्हती. फक्त पूर्णा आजीने परत मोबाईल पाहत जागू नये म्हणून मग मी तिचा चष्मा लपवायचं ठरवलं आणि घरात लपवला असता तर तो सापडला असता. तो लवकर सापडू नये म्हणून मग मला त्यावेळेस जे सुचलं ना तेच मी केलं. मला ही गोष्ट माहीतही नव्हती. त्यावर प्रताप बोलतो की असेल कदाचित. त्यावर अर्जुन बोलतो की हा ना निव्वळ योगायोग आहे, पण असेच योगायोग दरवेळेस होतील आणि सायलीला तन्वीसारखंच वागता येईल असं नाही ना. कधीतरी असं होईल की सायलीला तन्वीसारखं वागायला नाही जमणार आणि त्यावेळेस मात्र सायली पकडली जाईल. तेव्हा पूर्णा आजीचे काय हाल होतील याचा विचार केला आहे का तुम्ही? आता खरं तर ही गोष्ट प्रताप आणि कल्पनालाही पटत असते. त्यावर कल्पना बोलते की अश्विन बोललाय त्या काउन्सिलरशी, ते डॉक्टर येतील आणि मी त्यालाही सांगते की त्यांनी आता लवकरात लवकर पूर्णाजीची जी काही ट्रीटमेंट वगैरे ते सुरू करून द्यावी आणि पूर्णा आई लवकरात लवकर बऱ्या व्हायला हव्या आहेत या सगळ्यामधनं. तर इकडे जेलमधला सीन दाखवला आहे पुढे. आता प्रिया आता तिथे जेलमध्ये बसलेली असते एकटीच. तेवढ्यातच एक लेडीज हवालदार तिथे येतात आणि तिला बोलतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्यावर आता प्रिया बोलते की आता काय सांगायचं आहे? उद्या माझी कोर्टाची हिअरिंग आहे, एवढंच सांगायचं ना, माहीत आहे मला. त्यावर त्या कॉन्स्टेबल बोलतात की यापेक्षाही जास्त महत्त्वाचं सांगायचं आहे मला तुला काहीतरी. त्यावर आता प्रिया विचारते एवढं काय महत्त्वाचं सांगायचं आहे बरं तुम्हाला? आणि त्या कॉन्स्टेबल तिला सांगतात की ही गोष्ट कैद्यांना सांगणं गरजेचं असतं ना, म्हणून सांगते, तू गरोदर आहेस. आता मात्र हे ऐकल्यावर प्रिया थोडीशी शॉकच होते पहिल्यांदा आणि ती विचारते काय काय म्हणालात तुम्ही? मी प्रेग्नेंट आहे? पण ही गोष्ट तुम्हाला कशी माहीत झाली बरं? त्यावरती कॉन्स्टेबल आता ते सगळं काही सांगते की प्रियाला जेव्हा चक्कर येत होते, मळमळ वगैरे होत होतं, म्हणून मग तिला ॲडमिट केलं होतं आणि तेव्हाच तिच्या टेस्ट केल्यानंतरच समजलं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. तर इकडे घरामध्ये आता अस्मिता तिच्या बाळाला खेळवत असते, तो रडत असतो म्हणून. तेवढ्यातच विमलताई तिथे येतात आणि बोलतात की अस्मिताताई, अहो अजून किती दिवस बाळा बाळा बोलणार आहात बरं? त्याचं काहीतरी छान असं छोटंसं नाव ठेवा ना आता. त्यावर अस्मिता बोलते हो ना अगं, घरातल्या घरात छोटेखानी का होईना बारशाचा कार्यक्रम करायची इच्छा आहे माझी, पण घरात इतक्या सगळ्या गोष्टी घडतायत ना, घरच्यांना म्हणू तरी कसं गं मी या कार्यक्रमाबद्दल. आता तोपर्यंत सायली, अर्जुन, प्रताप, कल्पना
कल्पना घरामध्ये आलेले असतात. तर कल्पना आता सायलीला विचारते की सायली, अगं तू डॉक्टरांकडे गेली होतीस ना, काय होतंय तुला नक्की, तू डॉक्टरांकडे का गेली होतीस? आता खरं तर सायलीचं लक्षच नसतं. सायली अजूनही त्या चष्म्याचाच विचार करत असते की तिने एक्झॅक्टली तन्वी जिथे चष्मा लपवायची त्याच जागेवर तिने तो चष्मा कसा लपवला आणि तिला त्या छोट्या तन्वीचे भास वगैरे का होत आहेत, ती आता याच विचारांमध्ये बुडून गेलेली असते. त्यावर प्रताप देखील बोलतो, अगं मग तुला काही होत होतं तर तू अश्विनला सांगायचंस ना, किंवा मग अश्विन सकाळी घरी येण्याची वाट पाहायची होतीस. तू अशी कोणालाही काही न सांगता दुसऱ्याच डॉक्टरांकडे का निघून गेली बरं? त्यावर अर्जुन देखील बोलतो, खरं तर ना माझंच चुकलं. ती मला रात्री सांगत होती की तिला थोडंसं गरगरतंय वगैरे, तिची तब्येत ठीक नाही आहे. मी तेव्हाच खरं तर अश्विनला फोन करणार होतो, पण हीच नाही म्हणाली. मी खरं तर तेव्हाच अश्विनला फोन करायला हवा होता आणि पुढे आमचं काही बोलणं होणार तेवढ्यातच पूर्णाजीने आवाज दिला आणि हिला तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली ती झोपण्यासाठी. मग खरं तर आमचं काही बोलणं झालंच नाही आणि सकाळी मात्र ही न सांगताच हॉस्पिटलला एकटीच निघून गेली. त्यावर आता कल्पना देखील तिला बोलते, सायली अगं तू अश्विन येण्याची वाट का नाही पाहिलीस? अगं त्याला फोन तर करायचा ना, मग हे अशी एकटीच दुसऱ्या डॉक्टरांकडे का निघून गेलीस बरं? आता बरं वाटतंय ना तुला? पण खरं तर सायलीचं लक्षच नसतं. आता सायली थोडीशी भानावर येते आणि बोलते की नाही, काही नाही, मी ठीक आहे, आता डॉक्टरांनी औषधं दिली आहेत मला, आता जरा बरं वाटतंय मला. आता कल्पना सायलीला सांगते की तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर. त्यावर सायली आता अर्जुनला विचारते की तुम्ही येताय ना खोलीमध्ये? त्यावर अर्जुन बोलतो की नाही, या चष्म्याच्या नादामध्ये ना मला ऑफिसलाही जायला जमलं नाही आहे, मला आता डिरेक्टली कोर्टामध्येच जावं लागणार आहे. आज खूप महत्त्वाची केस आहे. त्यावर आता सायली विचारते, खूप महत्त्वाची केस आहे का आज? त्यावर अर्जुन सांगतो की हो, आज प्रियाची केस आहे. आणि तेवढ्यातच आता अश्विन दरवाजामध्ये येतो आणि ऐकतो आणि बोलतो, काय? अरे पण तू आम्हाला सगळ्यांना सांगितलं का नाहीस की आज प्रियाची केस आहे म्हणून? त्यावर आता अर्जुन बोलतो की मला नाही वाटत की तुम्ही कोणी पण इंटरेस्टेड आहात या केसच्या हिअरिंगला यायला आणि तिथे आल्यानंतर परत तुम्हाला त्रासच होईल, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला सगळ्यांना नाही सांगितलं याबद्दल. त्यावर अश्विन देखील बोलतो की माझी इच्छा नाहीच आहे नाहीतरी हिअरिंग्सला यायची, परत तिथे येऊन त्या पोरीचं तोंड कोण पाहिल बरं? मी आराम करतो. आणि तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. आता त्याच्या काळजीने कल्पना बोलते की मी जाऊन पाहते, पण प्रताप बोलतो की थांब, त्याला थोडंसं एकट्याला राहू देत, थोडं शांत होऊ देत आणि थोड्या वेळानंतर जा तू त्याच्याशी बोलायला. त्यावर आता कल्पना विमलला बोलते की चल आपण दोघी आता त्याच्यासाठी नाश्ता बनवूयात आणि सायली तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर, हां, तुझी तब्येत ठीक नाही आहे. आता सायली खरं तर जिन्याने तिच्या खोलीमध्ये जायला निघालेली असते. तर इकडे सगळेच जण अर्जुनला सांगत असतात की त्या केसचं जे काही होईल, जो काही रिझल्ट असेल तो आम्हाला सांग. आणि अस्मिता बोलते की या सगळ्यासाठी ना त्या पोरीला जन्मठेपेची शिक्षा कशी होईल, ती जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत ती जेलमध्ये कशी राहील ना हेच पहा. या सगळ्या फसवणुकीसाठी ना तिला जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच हवी आहे. तर सायली मात्र जिन्याने जाताना हे सगळं काही ऐकत असते आणि आपल्याला आजही परत एकदा अर्जुनशी बोलता आलेलं नाही आहे, या गोष्टीबद्दल कोणाशीच काही बोलता आलेलं नाही आहे. या गोष्टीचं खरं तर तिला खूप वाईट वाटत असतं आणि रडू येत असतं. तर इकडे अस्मिताचं बाळ रडायला लागतं. त्यावर अस्मिता त्याला बोलते, बाळा तुला पण कळतं आहे का घरामध्ये सगळे टेन्शनमध्ये आहेत ते? त्यावर कल्पना बोलते, अगं हो, बाळांना ना हे सगळं काही फील होत असतं, तू फक्त त्याच्याशी थोडा वेळ गप्पा मार म्हणजे तो रडायचं थांबेल आणि नॉर्मल होईल बरं का. त्यावर अस्मिताही आता तिच्या बाळाला खेळवत तिच्या खोलीमध्ये निघून जाते आणि हे पाहून तर खरं तर सायलीला अजूनच रडू कोसळतं. तर थोड्या वेळानंतर कल्पना आता अश्विनसाठी नाश्ता आणि कॉफी घेऊन येते. तर अश्विन बिचारा एकटाच आता त्या प्रियाचा विचार करत बसलेला असतो. आता कल्पना त्याला बोलते की तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे आणि तुला आवडते ना तशी जायफळ घातलेली कॉफी देखील आणली आहे, म्हणजे तुझा थकवा जाईल. आता अश्विन खरं तर प्रियाच्याच केसचा विचार करत बसलेला असतो. तो कल्पनाला बोलतो की आणि त्रासाचं काय, या कॉफीने माझा त्रास पण जाईल का गं निघून? अगं
आज प्रियाची हिअरिंग आहे ना. नाही, एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद केलं म्हणून काय शिक्षा मिळेल ग तिला? म्हणून तिला काही जन्मठेपेची शिक्षा होईल का? अगं, माझ्या भावनांशी खेळली ती, माझ्या भावनांचा तिने चुथाडा केला म्हणून तिला फाशीची शिक्षा होईल का? आता खरं तर या प्रश्नांची उत्तरं कल्पनाकडेही नसते आणि प्रियाच्या या सगळ्या वागण्यामुळे अश्विन एकटा मात्र खूप जास्त दुखावला गेलेला असतो. या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान तर अश्विनचं झालेलं असतं. आता तो काही कल्पनाचं ऐके ना, त्यामुळे कल्पनाचा नाईलाज होतो आणि ती अश्विनच्या खोलीच्या बाहेर निघून येते. तर इकडे सायली देखील आता तिच्या खोलीमध्ये बसून रडत असते. तिला आठवत असतं की तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली. ती अर्जुनला सांगायचा प्रयत्न करतीये, पण तिला काही अर्जुनला ही गोष्ट सांगता आली नाही आहे. तिने कल्पनाशी बोलायचा देखील प्रयत्न केला, पण तिथेही मात्र तिला यश आलं नाही. आता डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते देखील आता विचारतायत की तुमच्या हस्बंडला माहीत आहे ना, ते का नाही आले आहेत तुमच्यासोबत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिला खूप जास्त रडू कोसळते आणि अर्जुनला ही गोष्ट कशी सांगावी आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर तो कसा रिॲक्ट होईल, एवढी मोठी जबाबदारी घ्यायला तो तर अजूनही तयार नाही आहे. मग त्याला ही गोष्ट कशी सांगायची, आता हेच इथे सायलीला कळत नाही आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमुळे तिला खूप जास्त रडू येते. नाही, हे खूप स्वाभाविक आहे. इतकी आनंदाची बातमी आहे तिच्याकडे, पण ती इतक्या पेचामध्ये सापडली आहे की तिला ती गोष्ट कोणाला सांगता देखील येत नाही आहे, शेअर देखील करता येत नाही आहे. आणि अर्जुन तर ही जबाबदारी घ्यायला त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता तो रेडी नाही आहे, त्यामुळे आता तिच्या अडचणी जास्तच वाढल्या आहेत. तर इकडे जेलमध्ये आता प्रियाला देखील समजलं आहे की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. आणि खरं तर आता त्या कॉन्स्टेबल ती प्रेग्नेंट आहे सांगून तिथून निघून जातात आणि प्रिया मात्र आता जाम खुश झाली आहे. नाही, ती प्रेग्नेंट आहे, ती आई होणार आहे, तिला बाळ होणार आहे, या सगळ्या गोष्टींची तिला काही एक घेणं देणं पडलेलं नाही आहे. तिला खरं तर या गोष्टीचा आनंद झालेला आहे की आता ती प्रेग्नेंट आहे आणि तेही सुभेदारांचा वारस तिच्या पोटामध्ये वाढतो आहे म्हटल्यानंतर आता ती सुभेदारांच्या घरामध्ये सहज या गोष्टीचा वापर करून शिरता येईल. आणि तिला असं वाटतं की आता अश्विनला जर ही गोष्ट कळाली ना, की अश्विन तिला परत एकदा स्वीकारेल आणि परत सुभेदारांच्या घरामध्ये तिला इझिली एंट्री मिळेल आणि परत मग ते सगळे सुभेदार हिच्या तालावर नाचायला लागतील वगैरे, बाळासाठी का होईना. आता असा उलटा विचार ती करतीये आणि विचार करते की इतके पापं केलेत मी, पण तरी देखील देवाने हे मोठं सुख माझ्या पदरात दिलेलं आहे. नाही, मला तर वाटत होतं की सगळे पत्ते आता माझ्या विरोधात आहे, पण हा तर माझा हुकुमाचा एक्का निघाला आहे आणि आता याचाच वापर करून मी परत सुभेदारांच्या घरामध्ये शिरणार आहे. आता एवढे आनंदाची बातमी हिला कळाली आहे, पण हिला मात्र खरंच त्या बाळाचं देखील काही घेणं देणं नाही आहे. ही त्या बाळाचा वापर करून देखील आता पुढे काहीतरी कटकारस्थानं पापं करण्याचाच विचार करते. नाही, एखादी बाई एवढं कसं काय पाषाण हृदय असू शकते हे मला तरी कळत नाही आहे. ह्या प्रियाचं कॅरेक्टर मात्र खूप डेंजरस दाखवलं आहे बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे आता प्रियाची केस सुरू झाल्याचं दाखवलं आहे कोर्टामध्ये आणि आता अर्जुन जज साहेबांना सांगत असतो की ही मुलगी बबली लोखंडे, प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार, तन्वी सुभेदार या अशा वेगवेगळ्या आयडेंटिटी घेऊन ही जगामध्ये वावरती आहे आणि हिने खूप लोकांची फसवणूक केली आहे. हिने फसवणूक तर केलीच आहे, पण शांताचा खून देखील केलेला आहे. हे असे 2 गंभीर गुन्हे आहेत तिच्यावर. आणि आता अर्जुन पुढे सगळे ते म्हणजे हिने काय काय गुन्हे केले आहेत ते सगळे जज साहेबांना सांगत असतो आणि त्याच्याकडे असलेले ते पुरावे देखील एक एक करून आता जज साहेबांसमोर ते सादर करत असतो. तर प्रिया मात्र तिच्या बचावासाठी आता नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत असते. आता खरं तर हे पूर्ण जे हिअरिंग आहे याचं पूर्ण त्यांनी काही डायलॉग्स वगैरे काही दाखवलेले नाही आहेत यामध्ये. अर्जुन काय बोलतोय किंवा ही बबली आता स्वतःच्या बचावासाठी काय बोलतीये वगैरे हे काही डिटेलमध्ये यांनी दाखवलेलं नाही आहे. पण मग जे काही व्हिडिओ दाखवला आहे त्यावरून आपल्याला एवढंच समजतं आहे की आता अर्जुन तिचा एक एक गुन्हा सांगतोय आणि एक एक गुन्ह्याचे पुरावे तो जज साहेबांना देतोय आणि शेवटी तो जज साहेबांना सांगतो की यासाठी हिला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आहे.
आणि आता सगळेच पुरावे हिच्या अगेन्स्ट असल्यामुळे जज साहेब देखील आता तिला या गुन्ह्यासाठी म्हणजे त्या खुनाच्या गुन्ह्यासाठी तिला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावतात आणि फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी तिला काहीतरी दंड वगैरे आकारला जातो आणि त्यासाठी देखील तिला कारावास सांगितला जातो आणि या सगळ्या शिक्षा तिला एकत्र भोगायच्या आहेत असं देखील सांगितलं जातं. तर आता ही खरं तर एकदम हात वगैरे जोडून जज साहेबांना विनंती करत असते, पण ते काही त्यांचा निर्णय बदलत नाही आणि कोर्ट संपल्यानंतर आता अर्जुन जायला निघालेला असतो, तर ही लगेच हातपाय जोडत अगदी अर्जुन समोर येते आणि बोलते की अर्जुन, अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे, अरे मला जामीन मिळवून दे, मला इथून बाहेर काढ, मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तुला, अश्विनला भेटायचं आहे मला, तू अश्विनला बोलाव, त्याला सांग मला भेटायला, मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. त्यावर अर्जुन तिला बोलतो की तुला भेटायला नाही ते कोणीही येणार नाही आहे आणि अर्जुन आता तिथून निघून जात असतो. तर ही बबली आता त्याला सांगते की अर्जुन, मी प्रेग्नंट आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन अगदी निशब्द होऊन जातो, त्याचं डोकं अगदी सुन्न होऊन जातो आणि तो तसाच जागेवर खाली बसतो. चैतन्यही असतो त्याच्यासोबत, तर चैतन्य देखील खूप जास्त आश्चर्यचकित झालेला असतो. आता ही खरं बोलतीये की खोटं बोलतीये हे या दोघांनाही माहीत नाही, पण तिच्या तोंडून हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुनची एकदम अशी कोंडीच पकडल्यासारखी अवस्था झालेली असते. आणि आता हे कॉन्स्टेबल वगैरे आता प्रियाला तिथून ओढतच घेऊन जातात. तर जाताना देखील ती अर्जुनला बोलत असते की अर्जुन, मला अश्विनला भेटायचं आहे, अरे तू काका होणार आहेस या पोराचा, माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतोय आणि तो असा जेलमध्ये जन्माला आलेला आवडेल का तुला, मला जामीन मिळवून दे, मला इथून बाहेर काढ. आणि पोलीस कॉन्स्टेबल आता प्रियाला तिथून घेऊन जातात. तर प्रिया तिथून निघून गेल्यानंतर आता अर्जुन एकदम सुन्न झालेला दाखवला आहे. आता चैतन्य त्याला सांभाळायचा प्रयत्न करतो, तर अर्जुन बोलतो की नाही, आता ही याच गोष्टीचा वापर करून परत एकदा माझ्या घरामध्ये घुसेल आणि घरामध्ये शिरल्यानंतर ती परत माझ्या घरच्यांना त्रास देईल. नाही, ही गोष्ट संपणारच नाही, हे सायकल ना ही अशीच पुढे पुढे सुरू राहील. मी आता काय करू? एकदम त्याचं डोकं काम करणंच बंद झालेलं असतं हे ऐकल्यानंतर. आणि तो आता थोडासा शांत होतो आणि अश्विनला फोन करतो, कारण त्याचं आणि चैतन्याचं दोघांचंही बोलणं झाल्यानंतर असं मत असतं की या गोष्टीचा निर्णय काय करायचा आहे ना, हे सर्वस्वी आता अश्विनचा निर्णय असणार आहे. त्यामुळे आता तो अश्विनला फोन करतो. तर अश्विन अजूनही इकडे रडतच बसलेला असतो. आता अर्जुनचा फोन आल्यानंतर अश्विन बोलतो, हां दादा बोल ना, काय झालं? त्यावर अर्जुन त्याला सांगतो की तू घरात कोणालाही न सांगता जेलच्या बाहेर मला भेटायला ये. त्यावर अश्विन विचारतो की आज प्रियाची केस होती ना, काय झालं त्या केसचं हिअरिंग काय आलं आहे? त्यावर अर्जुन सांगतो की मी तुला सगळं काही सांगतो, पण लगेच सांगता येणार नाही आहे, तू मला जेलच्या बाहेर भेट, मी तुला तिथेच सगळं काही सांगेल. आणि हो, येताना घरातील कोणालाही सांगू नकोस की तू मला भेटायला जेलच्या बाहेर येतोय म्हणून. आता अश्विनलाही कळे ना नक्की अर्जुनला याला असं काय सांगायचं आहे बरं. आता अश्विनचा फोन ठेवून दिल्यानंतर चैतन्य बोलतो, पण प्रिया यावेळेस तरी खरी बोलतीये की नाही हे आपल्याला माहीत नाही. त्यावर आता अर्जुनही बोलतो की राईट, तिच्या तोंडून हे असं काही ऐकल्यानंतर मात्र माझं डोकंच सुन्न होऊन गेलेलं होतं. आपल्याला जेलच्या ऑथॉरिटीजशी बोलायला हवं आहे, त्यांनी तिच्या काही टेस्ट वगैरे केल्या आहेत का, ही गोष्ट खरी आहे का, ती खरं बोलतीये की खोटं सांगतीये हे आपल्याला पडताळून पाहायला हवं आहे. नाही, प्रिया बाहेर पडण्यासाठी काहीही करू शकते, हे असं काहीतरी खोटं सांगून ती नक्कीच जेलच्या बाहेर पडण्याचा, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करू शकते. आणि अश्विन इथे पोहोचण्याच्या आधीच आपल्याला ही गोष्ट कन्फर्म करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने ही गोष्ट आता कन्फर्म करून घेतली आहे आणि प्रिया प्रेग्नंट आहे हे त्याला कन्फर्म झालं आहे. तर आता अश्विन तिथे आल्यानंतर अश्विन मात्र तिचं तोंड पाहताच बोलतो की मला ह्या पोरीचं तोंड देखील पाहायचं नाही आहे. पण अर्जुन त्याला अडवतो आणि बोलतो की प्रियाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, ती काय म्हणतीये ना ते तरी ऐकून घे. आता अर्जुनच्या सांगण्यावरनं अश्विन थांबतो आणि प्रिया त्याला सांगते की अश्विन, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे
आता हे ऐकल्यानंतर अश्विन आनंदी होण्याऐवजी तो आता इतका दुखावला गेला आहे की तो खूप जास्त चिडतो आणि तिला बोलतो की बबली लोखंडे, हे बाळ नक्की माझंच असेल हे कशावरून बरं? आता त्याच्या तोंडून हे असं ऐकल्यानंतर प्रिया पण चांगलीच शॉक झाली आहे इथे. तर घरी तन्वी आता अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत असते. त्या चष्मा तिने एक्झॅक्टली त्याच ठिकाणी कसा लपवला बरं? आणि तिला आता त्या झाडाभोवती छोटी तन्वी खेळताना दिसते आणि याच सगळ्या गडबडींमध्ये तिला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन तिथेच गार्डनमध्ये त्या झाडाजवळ पडते. आता सायलीला चक्कर आल्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याची गोष्ट सगळ्यांसमोर लवकरच येईल असं तरी आपल्याला वाटतंय प्रेक्षकांनो. त्यामुळे उद्याचा एपिसोड देखील छान असणार आहे. उद्याचा एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो, बेल आयकन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.